नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बातम्यामध्ये, पेपरमध्ये, न्यूजमध्ये किंवा आमच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण सगळ्या ठिकाणी चालू आहे. सामान्य माणसाला वाटतं की माझा याच्याशी काय संबंध आहे. पेपर काहीतरी अमुक औषध निरीक्षक पद आहे, त्याचा पेपर फुटला आहे, विद्यार्थी रस्त्यावर आलेत, ठीक आहे, विद्यार्थी कुठेतरी मांडतायत, निवेदनं देत आहेत. मग सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की माझा संबंध ह्याच्याशी आहे का नाही आहे. आज मी त्याच विषयावरती बोलणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही बघत आहात तुकाराम मुंडे सर. तुकाराम मुंडे सर आज महाराष्ट्रामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कामाचा ठसा आपण बघितलेला आहे आणि सामान्य माणसाला प्रभाव जो आहे, तुकाराम मुंडे सरांचा जो प्रभाव आहे आणि त्यांच्या केलेल्या कामामुळं सामान्यातल्या सामान्य माणसाला जो होणारा फायदा आहे, त्याचा आरोग्याचा फायदा आहे, सगळा आपण बघितलाय. पण धोक्याची घंटा इथेच आहे. लक्षात घ्या, तुकाराम मुंडे सरांचं जर सैनिक त्या ठिकाणी कमजोर असेल तर आज सर एवढे जबरदस्त ताकदीने लढतायत, पण त्यांना जो सैनिकाचा पुरवठा होणार आहे आणि तो सैनिकाचा पुरवठा जर त्या ठिकाणी बोगस असेल तर लक्षात घ्या, FDA ची भरती त्या ठिकाणी औषध निरीक्षक जे पद आहे, ठीक आहे, त्याची जी भरती आहे ती MPSC मार्फत होते आणि त्याचाच पेपर या ठिकाणी फुटलेला आहे. त्या ठिकाणी स्क्रीनशॉट व्हायरल झालेले आहेत. CID अजून 12 ते 13 दिवस झाले तपासच चालू आहे, अजून कोणतीही गोष्ट पुढे आलेली नाहीये. मग सामान्य माणसं म्हणतील आमचा काय ह्याच्यात फरक आहे, आम्हाला काय घेणं देणं आहे. लक्षात घ्या, आज खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी लोकांना औषधांचं, मेडिसिनचं ज्ञान नाही किंवा शहरी भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांना त्याचं ज्ञान नसतं. आज आपण डॉक्टर साहेबांनी जे दिलेलं औषध असतं ते आपल्या मुलांना त्या ठिकाणी पिऊ घालतो, वेळेनुसार पिऊ घालतो. पाठीमागं कोल्ड्रिफ नावाचं जे सिरप आहे त्याचा खूप मोठा इश्यू मार्केटमध्ये झाला होता, कितीतरी बालकाचा मृत्यू झाला होता. मग तुम्ही म्हणताल सर हे औषध निरीक्षक काय करतात, ते हे याला ड्रग इन्स्पेक्टर म्हणतो. हे काय करतात, हे बाजारामध्ये जे काही मेडिसिन्स असतात, जे काही औषधं असतात, जी हजारो लोक सेवन करत असतात, ती औषधं स्टँडर्ड क्वालिटीची आहेत का नाहीत, ती औषधं खाण्यायोग्य आहेत का नाहीत, पिण्यायोग्य आहेत का नाहीत, त्या औषधाची तपासणी करणारा मेन जो माणूस आहे तो असतो ड्रग इन्स्पेक्टर. आणि त्याच भरतीचा पेपर फुटलाय, त्याच भरतीचा पेपर फुटलाय. आज लक्षात घ्या, उद्या जर पेपर फुटीमुळे तिथं बोगस उमेदवार जर निवड झाली, ठीक आहे, इतकं मोठं रॅकेट ह्याच्यामध्ये असू शकतं. हे जर बोगस उमेदवार त्या पदावर गेले तर लक्षात घ्या, हे सॅम्पल घेणार का सामान्य माणसाच्या आयुष्य. सामान्य माणसाने कुणाला प्रश्न विचारायचा, मार्केटमधून सॅम्पल ओरिजिनल घेणार का, त्याची टेस्टिंग होणार का, पुढे ते पाठवणार का, आणि दर्जेदार मेडिसिन माझ्या सामान्य गोरगरीब लोकांना मिळणार का त्यांच्यावर अन्यायच होणार. ही बाजू लक्षात घ्या की हे पद इतकं महत्त्वाचं आहे की आपल्या आयुष्याशी निगडित आहे, प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे. आणि जर अशा पद्धतीने पेपर फुटून जर बोगस लोकांची जर एंट्री झाली, एकाही बोगस लोकांची एंट्री झाली, तरी खूप मोठा आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो भविष्य काळामध्ये. म्हणून आमच्या विद्यार्थ्यांची सर्व मागणी आहे की पारदर्शक तपास झाला पाहिजे आणि तपास झाल्याच्या नंतर जे काही व्हॉट्सअपचे मेटा डेटा आहेत, जे काही CDR आहेत, ते पब्लिक डोमेनमध्ये आले पाहिजेत आणि आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. लक्षात घ्या, सामान्य माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो बोगस लोकांना. तुकाराम मुंडे सरांना सैनिकच व्यवस्थित नाही मिळाले तर तो माणूस करतोय सल्यूट आहे कार्याला, ठीक आहे, मुंडे साहेब जे करतात ते सल्यूट आहे, पण त्यांचे सैनिकच जर असे बोगस मिळाले तर ते तरी किती कुठपर्यंत धावणार आहेत. लक्षात घ्या, म्हणून पारदर्शक गोष्टी झाल्या पाहिजेत, निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे, सगळं सत्य बाहेर आले पाहिजे, आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, बॅन केलं पाहिजे जे बोगस लोक आहेत त्यांना, आणि व्यवस्थितरित्या पुन्हा सगळं सुरळीत झालं पाहिजे. लक्षात घ्या, सामान्य माणसाच्या आरोग्याशी तडजोड चालणार नाही. सामान्य माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न जर ही इथली व्यवस्था निर्माण करीत असेल तर या व्यवस्थेला सामान्य माणूस आवाज उठवणार आहे. या व्यवस्थेच्या विरुद्ध सामान्य माणूस जागा होणार आहे, कारण की अशा पद्धतीचं बोगस काम कुठं होत असेल तर सामान्य माणूस शांत बसणार नाही. त्याच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे, भारताचा नागरिक आहे, त्याला क्वालिटी आणि चांगल्या दर्जाची औषधं मिळणं हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो जर कोणी हिरावून घेत असेल तर सामान्य माणूस शांत बसणार नाही. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला.
त्याच्यामुळं क्वालिटी मेडिसिन मिळाली पाहिजे. बोगस लोक प्रशासनात बिलकुल नको आहेत. ही शासनाची जबाबदारी आहे मित्रांनो. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सामान्य माणसाला आपल्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो ही साधी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.